मागच्या जन्माच्या जशा इच्छा असतात. म्हणून आपल्या धर्मामध्ये माणूस मेल्यानंतर त्या बॉडीला सुद्धा ऐकवलं जातं राम राम. तोंडात तुळस घातली जाते. तुळस हे कशाचं प्रतीक आहे? वैराग्याचं. म्हणजे तू एवढा सगळा प्रॉपर्टीचा मालक आहेस, पण जाताना ह्यातलं काहीच नेता आलेलं नाही. म्हणून तुळशीचं पान तोंडामध्ये ठेवतात आणि काय सांगतात? अंतःकरण शुद्ध तर होईलच, पण हे अंतःकरण तुझं वैराग्यशील होऊ दे. आता त्या मुर्द्याचं कसलं वैराग्यशील अंतःकरण होणार? कारण ज्या वेळेला आत्मा सोडून जातो त्या शरीराची किंमत ही फारच अल्प असते, फारच त्याला क्षुद्र समजलं जातं. म्हणून ते शेव होतं ना. म्हणून जिवंतपणीच मी मला वाटतं आमच्या जीवनयात्रा पुस्तकामध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जिवंतपणी आपलं एक ध्येय फिक्स असलं पाहिजे की काही जरी झालं तरी संसार प्रपंच करत असताना मी माझी सात्विकता ढळू देणार नाही. कारण ही सात्विकता आपल्याला तिकडे घेऊन जात असते. आपल्या अंतिम ध्येयाकडे जी पोचवते ती सात्विकता. आपण किती मोठे झालो ते तरी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की मला कंट्रोल करणारी शक्ती या चराचरात आहे. जे जे आज मी वैभव मिळवलेलं आहे हे सर्व वैभव मला तिच्या कृपेमुळे मिळालेले आहेत. त्या भगवंताच्या कृपेमुळे मला मिळालेले आहेत. मला जन्माला घातलेलं आहे, त्याने मला हे सगळं दिलं. त्यानेच बुद्धी दिली. मी बुद्धीचं करामत करून ऐश्वर मिळवलं खरं, पण बुद्धी त्याने जर दिलीच नसती तर हे ऐश्वर मिळालं नसतं.